कॅनडाला फिरायला जायचा प्लॅन करताय, जरा थांबा. विजाचे नियम तर ऐकून जा. काही कारणांमुळे तुमचा विजा रिजेक्ट होऊ शकतो. हो, आज आपण 2025 मध्ये कॅनडा व्हिजिटर विजा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का नाकारला जातोय याची काही कारणं आहेत आणि ही कारणं आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवातीलाच एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे IRCC म्हणजेच इमिग्रेशन, रेफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा. या संस्थेनं त्यांची विजा इंटिग्रिटी पॉलिसी ही खूपच कडक केली आहे. 2024 मध्ये व्हिजिटर विजाचा रिजेक्शन रेट 54% होता. 2025च्या पहिल्या महिन्यामध्ये ही संख्या साधारण 49% दिसतीये. म्हणजेच अर्ध्याहून जास्त अर्ज नाकारले जातात असं या आकडेवारीतून तरी दिसतंय. चला मग याची कारणे काय आहेत तर तेही जाणून घेऊयात. IRCC सर्वात आधी पाहतं की ही व्यक्ती कॅनडा फिरून पुन्हा भारतात परत येईल का. जर तुमची नोकरी, व्यवसाय, मालमत्ता किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट दाखवलेल्या नसतील तर अर्ज जवळजवळ नाकारला जातो. दुसरं कारण म्हणजे काय, आर्थिक पुरावे कमजोर असणे. तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये कमी बॅलन्स, अचानक जमा झालेले पैसे किंवा इन्कमचे स्पष्ट पुरावे तुमच्याकडे नसतील तर IRCC तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. कॅनडामध्ये तुम्हाला कोण भेटायला बोलवत असेल तर त्याचेही आर्थिक दस्तावेज महत्त्वाचे असतात. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रवासाचा उद्देश स्पष्ट नसणे. थोडं फिरायला जायचं आहे, फॅमिलीत भेटायला जाणार, अशा खूप साधारण ओळी IRCC स्वीकारत नाही. तुम्हाला एक स्पष्ट ट्रॅव्हल प्लॅन दाखवावा लागतो, जसं की कुठे थांबणार, हॉटेल किंवा पत्ता, काय पाहणार, परतीची तारीख, फ्लाईट रिझर्वेशन. चुकीचे किंवा अपूर्ण दस्तावेज सादर करणे हे देखील महत्त्वाचं कारण आहे. त्यातमध्ये आता बरेच अर्ज चुकीच्या फॉर्मॅटमुळे, अपूर्ण फॉर्ममुळे आणि मिसिंग डॉक्युमेंटमुळे सुद्धा नाकारले जातात. कधीकधी दस्तावेजांचे अनुवाद म्हणजेच ट्रान्सलेशन नसल्यानंही रेफ्युजल इथं मिळतो. याबाबत तुमची व्हिजा हिस्ट्री सुद्धा तपासली जाते. पूर्वीचा व्हिजा म्हणजेच तुमचा इतिहास हा ओव्हरस्टे आहे का हे पाहिलं जातं. म्हणजेच तुम्ही कोणत्या देशामध्ये ओव्हरस्टे केले असेल तर IRCC साठी हा मोठा नकारात्मक मुद्दा ठरतो. आता IRCC ची तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. अनेक अर्जदार चुकीची माहिती किंवा बनावट दस्तावेज देखील देतात. अशा वेळी IRCC फक्त विजा नाकारत नाही तर 5 वर्षांची एंट्री बॅन देखील लावू शकते. ही तर झाली कारणं ज्यामुळे विजा नाकारला जाऊ शकतो. मग आता काय करावं? यशस्वी विजा अर्जासाठी काही टिप्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला जाता जाता देऊन जातो. ते म्हणजे आता तुम्ही लक्ष देऊन ऐका. सर्व दस्तावेज पूर्ण, स्पष्ट आणि योग्य फॉर्मॅटमध्ये द्या. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, मालमत्ता, तुमचे होम कंट्री आणि मजबूत दाखवा. स्पष्ट ट्रॅव्हल आयटरनरी आणि परतीचा पुरावा द्या. बँक स्टेटमेंट आणि आर्थिक पुरावे व्यवस्थित तयार करा. पूर्वी रिजेक्ट झाला असेल तुमचा विजा तर GCMS नोट घेऊन चुका सुधारून पुन्हा अर्ज करा. या काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला अर्ज रिजेक्ट न होऊ देण्यासाठी कामी येतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही प्लॅन करत असाल कॅनडाला जायचं तर तुमच्यासाठी ही माहिती फार उपयोगी ठरू शकते. तर असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.